नमस्कार मंडळी, स्वागत आहे अशा नगरीमध्ये ज्या नगरीत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आई महालक्ष्मी अंबाबाईचा दरबार बसतो कोल्हापूर येथे। आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो अशा नगरीत ज्या नगरीत अखंड जगाची आई महालक्ष्मी आई अंबाबाई राहते। आम्हा कोल्हापूरकरांच्या हृदयात बसणारी आई आम्हासाठी सर्वस्व आहे। या भक्तांसाठी, या तिच्या लेकरांसाठी आई हाकेला धावून येणारी आहे। प्रत्येक वेळी आम्ही आईला हाक मारली आणि आई आली नाही असं कधीच झालेलं नाही। आम्ही आईला सर्व काही मानतो। आमच्यासाठी आईच सर्व असते, कारण लेकरासाठी आई ही खूप महत्त्वाची असते। आमच्यासाठी आईच आमचा बाप आणि आईच आमची आई असं आम्ही मानतो। आम्हा कोल्हापूरकरांच्या मनात बसणारी ही मानबिंदू म्हणजे आईचं दरबार। आम्ही आईसाठी काहीही करायसाठी तयार असतो, हे तुम्हाला या गर्दीत दिसून येईल। कारण ही गर्दी फक्त आई एका नजरेत पडावी फक्त एवढ्यासाठीच चाललेली तडफड ही तुम्हाला दिसून येईल। गर्दीतून इकडं तिकडं करत इथपर्यंत पोचणं आमच्यासाठी खूप मजेशीर म्हणा किंवा एक प्रकारची आत्मीयता म्हणा। कारण आईसाठी आम्ही काहीही करण्यासाठी तयार असतो। कारण आम्हा कोल्हापूरकरांना आईने खूप काही दिलंय। जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आम्ही कोल्हापूर विसरू शकणार नाही, असे आमचं कोल्हापूर आहे। मित्रांनो, नक्की एकदा कोल्हापूरला भेट द्या, कारण आईचा दरबार पाहिलात की तुम्हाला लक्षात येईल की आईच्या दरबारात काय भेटतं आणि काय ऊर्जा मिळते। अखंड वर्षभर वाट पाहिल्यानंतर हा क्षण येतो नवरात्रीचा। या नवरात्रीच्या सणामध्ये आम्ही तासन तास या गर्दीत उभं राहतो, कारण आईची पालखी निघत असते वर्षभराने आणि या पालखीच्या दर्शनासाठी आम्ही तासन तास गर्दीमध्ये किंवा कुठेही पावसामध्ये उभा राहायला तयार असतो। आईची पालखी वाजत गाजत सनईच्या सुरात येते आणि सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आम्ही आईचे भक्त तुमचं कोल्हापूरमध्ये स्वागत करतो। अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी एस्थेटिक सुम्या या आपल्या पेजला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।